हॅलो जेवतोय खातोय. ॲक्च्युली आता आम्ही ब्रेकफास्टला डिनर करतोय कारण रात्री आम्ही हे घेतलं होतं सगळं, ते खूप राहिलं होतं आणि इकडचा जो ब्रेकफास्ट आहे तो आम्ही खाऊ शकत नाही. सो आम्ही ठरवलं की हे सकाळीसाठी पुरवून ठेवूया आणि खाऊया. आणि आत्ता आम्ही क्राबीला आम्ही 2 दिवस होतो. आत्ता आम्ही चाललो आहे बँकॉकला. आमची कॅब आली आहे मागे, वाट बघती आहे. सो इथून आम्ही बाय रोड ते 11 तासांवर आहे, 11-11.5 तास. म्हणून आम्ही फ्लाईटने जातो आहे. फ्लाईटने आम्ही 1.5 तासात पोहोचू आणि मग आज बँकॉकमध्ये खूप सारी मजा आहे. सो ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. प्रथमेश खातोय कापून खा. व्हिडिओ बघा, समोरच्या टेबलवर माणसं काट्या चमच्याने खात आहेत आणि इथले इंडियन्स जेवतात. आम्ही रात्रीचंच उरलेलं जेवतोय, भाजी चपाती, कारण आम्ही हे सगळं खाऊ शकत नाही आहोत. आता आमची फ्लाईट आहे, बँकॉकला चाललो आम्ही. कापून खा. फायनली आमची कॅब आली आहे आणि आता आम्ही जातोय एअरपोर्टला. येस, एअरपोर्टला चाललेलो आहे आणि इथून जाणार आहे बँकॉक. आणि इथले रस्ते बघा, कोकोनट ट्रीज कसे आहेत. हे तर आपल्यासारखंच आहे पण क्राबी आणि ऍक्च्युली इथे आम्हाला कळलं की त्याला कॅबी म्हणतात. येस, नॉट क्रॅबी. आर सायलेंट आहे. कॅबी. फार क्लीन आहेत रस्ते, डिसिप्लिन आहे लोकांकडे. पोचलो आहोत आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टला. कोणतं एअरपोर्ट आहे? एअर एशियाच आहे पण तिथे डोमेस्टिक आहे आणि ते लोक म्हणतात इथेच आहे. बघूया काय होतं. लाईनमध्ये उभे होत तरी आम्हाला माहीत नाही डोमेस्टिक आहे की इंटरनॅशनल आहे. पण डोमेस्टिक असं कारण ह्या लाईनमध्ये खूप सारे मराठी लोक उभे आहेत. सिलेक्स आता आहेत, फोटोशूट चालू आहे. मराठी इथे सुद्धा भेटले. प्रथमेशचे काही महाराष्ट्रीयन फॅन्स त्याला भेटले आणि सरळ इथून घेऊन गेले फोटो काढायला. सो त्यांना ग्रुप फोटो काढायचा आहे. आणि त्याचं फोटोशूट सुरू झालं आहे इथे आल्या आणि मी इथेच आहे बँकॉकसाठी. वी आर व्हेरी एक्सायटेड की काय असणार आहे, कारण आता शेवटचे 2 दिवस आहेत. बँकॉकमध्ये 2 आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला जाणार आहोत. त्यामुळे आता शेवटच्या 2 दिवसात शॉपिंगसुद्धा करायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. आणि आम्ही आलेला आहे. हिरोची आमच्या ग्रँड एंट्री झालेली आहे. विथ चेक इन झालं आहे आमचं सगळं. चेक गेट नंबर 6 ने उडणार. येस. आणि इकडे जरा बरं वाटतं. इथे वाईब्स ॲक्च्युली जरा थायलंडवाले वाईब्स वाटते, सॉरी क्राबीवाले वाईब्स इथे वाटते. जरा पोर्टला आलो आहे, अदरवाईज की आम्ही कॅफेलाच कुठला तरी आलो. बघा, या लोकांना ही फ्लाईटची गरज लागते सध्या. बोर्डिंग पास आहे का रे भावा? काय माहिती, नसेल बहुतेक त्याच्याकडे. ओके बाय, फ्लाईटमध्ये भेटू मित्र. वेटिंग लॉबीमध्ये आम्ही वेट करतोय. आपलं चालू झालं का? नाही वाटतं. गेट नंबर 6 आहे ना आपला? हो, गेट नंबर 6 मध्ये आपण थांबलो. आणि 6 GB आम्ही रिचार्ज केलं होतं प्रथमेशच्या मोबाईलमध्ये. हो, ते काल संपलं ना. 1 GB बाकी होतं. हां, म्हणजे पूर्ण नाही, 2 दिवस म्हणून प्रथमेशने रिचार्ज केलं आहे. आणि आता मी परत रिचार्ज करायला गेलो तर 1 GB 1000 रुपयाला असतं आणि 6 GB 6 दिवसांसाठी असतं. मग मी 6 GB मारलं 1,500ला. पुन्हा चांगलं आहे. आणि ते संपवण्यासाठी आम्ही आता इथे एअरपोर्टचा वायफाय सुद्धा यूज करतो. दुसऱ्यांचं वायफाय वगैरे आम्ही वापरत नसतो. सो प्रथमेशने मला सकाळपासून सांगितले जेवढं संपवायचं तेवढं संप. येस. चालू ठेव, वापरू नकोस पण चालू ठेवून दे. कारण इथे आम्ही फार असे जपून वापरत होतो. जेव्हा मी फ्लाईटमध्ये पण माझं लोकेशन ऑन ठेवणार आहे. ठेवू शकतो. व्ह्यू बघा. आता आलो आम्ही बँकॉकला पोहोचलोय. या एअरपोर्टला लँड झालोय आणि इथून आम्हाला जवळजवळ 40 मिनिटाचं अंतर आहे. येस.
हे बघा, हे बघा, लगेच बघा किती आहे. ही बॅग माझी आहे, म्हणजे मी ही कॅरी करतो. हो. आणि हे आहे आपलं एअरपोर्ट, आपलं होते बँकॉकला काही दिवसांसाठी. Yay! इथे आम्ही आमचं नाव शोधतोय. इथे वेगवेगळे जे आपले कॅब पिकअप करणारे असतात किंवा वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजन्सीज असतात, तर बऱ्याचदा प्रनाऊन्सिएशन समजत नाही, म्हणून इथे आपलं नाव लिहिलेलं असतं आणि डिटेल्स असतात. सो तिथले नाव आणि डिटेल्स बघून तुम्ही त्या कन्सर्न पर्सनला भेटू शकता. आमचं नावच दिसत नाही आहे, सो आता मला बहुतेक कॉल करावा लागेल. कॉल करूयात का? नाव शोधतो आम्ही. कार आलेली आहे आमची आणि आता आम्ही जातो आहे. आणि हे आहे आउटसाईड ऑफ द बँकॉक एअरपोर्ट. कारच्या एक्साइटमेंटमध्ये ब्लॉग करायचा विसरलो. हो, आणि फ्रस्ट्रेट काळो काय सगळं काळो. फ्रस्ट्रेट होऊन विसरलो. हो ॲक्च्युली, पण ठीक आहे, आता जाऊ आम्ही. जर्नी चालू झालेली आहे काळोखात बँकॉकची. पण त्याच काळोखातून आम्ही पण प्रकाशाकडे जाऊ. हो, आणि माझं इथं नाव पण प्रथमेश प्रकाश असं लिहित आहे. कट इट कट. ॲड सोप ऑफ शॉर्ट. आणि इथल्या या टॅक्सीज किती मस्त दिसतात, ग्रीन आणि येल्लो. हे इथे लिहिलेलं आत्ता मी वाचलं, नो इटिंग फूड इन द कार, नो स्मोकिंग इन एनी काइंड ऑफ कार प्लीज. नो मीटिंग इन द कार. बापरे, 5,000 रुपये. 5,000 बात तयार ठेव. आणि इथे हे मी वाचलं नव्हतं आणि प्रथमेशला विचारलं की ठेपला खाणार का. हो, 5,000 बात गेली असत्या. वाव, किती सुंदर दिसतंय हे बँकॉक. वेलकम टू बँकॉक. आत्ता आलो आम्ही बँकॉक पॅलेसला. हे आहे आमचं हॉटेल जिथे आम्ही 2 दिवस स्टे करणार आहोत. प्रथमेश, फायनली आपण पोहोचलेलो आहोत. बँकॉक पॅलेस हॉटेल हे आहे ते. आणि खरंच पॅलेस सारखंच आहे, मस्त आहे. लॉबी आहे, अशा 3 लॉबीज आहेत एक फ्लोअरवर. आणि ही आमची रूम आहे. ही आहे रूम. आणि ॲक्च्युली इथे छान पॅलेस सारखंच वाटतंय. छोटी आहे पण क्यूट आहे, कोझी आहे, कम्फर्टेबल आहे. आणि व्ह्यू आहे, इथून तुम्हाला व्ह्यू पण दिसेल. मला असं वाटतं संध्याकाळी तो जास्त छान दिसेल. सिटी व्ह्यू आहे, पूल आहे खाली. आत्ता मी चाललो जेवायला. मालगुडी रेस्टॉरंट आहे, पण इथे पूर्ण इंडियन राईस आहे, म्हणजे गाडी पण येईल. थँक्स टू फ्लाय विथ रंजिता, तिने आम्हाला लगेच करून दिली. शॉर्ट नोटीसवर आपल्याला इथे आलो लगेच आम्ही. आणि आता आम्ही खाणार आहोत. कट. यस, हे आलं आहे जेवण. आणि क्षितिजाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. कढी आहे इकडे. येस, भरपूर मी जेवून घेणार आहे. थँक्यू सो मच. भरपूर म्हणजे क्षितिजा कदाचित अर्धी रोटी किंवा 1 रोटी खाईल असं मला वाटतंय. पण ठीक आहे, जेवण चांगलं आहे. आता दिसतंय खूप छान, टेस्टही चांगली आहे. सो काय सांगशील क्षितिजा? काय सांगणार नाही, आता मी खाणारच आहे. मला भूक पण लागले आणि माझ्या आवडीची कढी पण आहे. ओके, या जेवायला. येस. हे आहे बँकॉकचं वाईब. साधारण फुकेट सारखंच आहे. परत मार्केट दिसतंय, इथलं स्ट्रीट फूड, मसाज. बँकॉकमध्ये येऊन आम्ही मसाज घेतला नाही आहे. येस, आम्हाला वेळच नाही मिळाला. सिरियसली प्लॅन होते आमचं ॲटलिस्ट फूट मसाज किंवा हेड मसाज घेऊ. आम्ही आज विचार करू, आज किंवा उद्या. येस. ओके. हे आहे इथलं स्ट्रीट फूड. क्षितिजाचं आवडतं ठिकाण. हे यांचं स्ट्रीट फूड आहे. सगळं नॉनव्हेज आहे, सगळं नॉनव्हेज आहे. मला असं वाटलं स्ट्रीट फूडमध्ये काहीतरी व्हेजिटेरियन असेल, बटाट्याचं वगैरे तरी काहीतरी फ्राईज बीज मिळतील. म्हणजे सरळ मासे ठेवलेत डायरेक्ट. क्षितिजाचं आवडतं.
हे साधारण मुंबईचंच वाईब देत आहे. या टॅक्सीज आहेत. ओ, ही टॅक्सी आहे इकडची, तुम्हाला आम्ही दाखवतो. यावर लिहिलेलं आहे टॅक्सी म्हणून. इट्स अ टॅक्सी. हे आहे प्लॅटिनम मॉल, जिथे 4000पेक्षा वेगवेगळ्या ब्रँड्सच्या व्हरायटीज आहेत. आणि आत्ता आम्ही इथे खूप सारं शॉपिंग करणार आहे. प्रथमेश ऑलरेडी बघतो आहे आणि परफ्यूम्स वगैरेपासून सुरुवात झाली. बघूया काय काय मिळते इथे. खूप मोठा मॉल आहे. साधारण 5 ते 6 तास शॉपिंगसाठी लागतात वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला. सो लेट्स सी. सो आत्ता आम्ही मॉल बंद झाल्यामुळे खाली आलो आहे स्ट्रीट शॉपिंग. आणि इथे मस्त क्यूट स्टफ मिळाला आहे. प्रथमेशच्या हातात आहे. आणि प्रथमेश येस 8 वाजता मॉल बंद होतो, पण 10 वाजता हा रस्ता बंद होतो मार्केटचा. सो हा शॉपिंग कंटिन्यू राहणार. येस, खूप छान क्यूट स्टफ मिळाला मला. 100 बातला 6 कुठल्याही वस्तू. सो 20 बातला होत्या. त्या छान मस्त मिळाल्या. ओके चला. आता मी फ्लायओव्हरवर आलो आहे. इकडे नॉर्मली रस्त्याने आपण क्रॉस नाही करू शकत. त्यांचा फ्लायओव्हर आहे, तिथूनच तुम्हाला क्रॉस करावं लागतं. आणि तिथे सुद्धा एक शिस्त आहे बघा. आम्ही अपोजिटला, हे बघा आम्ही अपोजिटला, कारण आपण इंडियन्स आहोत. त्यामुळे आपण रूल्स ओके. आम्हाला त्या साईडला जावं लागेल. समोरून बाईक आलेली आहे. तसे ॲरोज आहेत आणि तिथूनच जायचं, तिथूनच जायचं. येस. आणि हे इथला व्ह्यू बँकॉक सिटीचा. हे काय पण ट्रॅफिक तेवढंच आहे. हो, ट्रॅफिकचं काहीच करू शकत नाही आहे. वाव. आणि खूप सारं स्ट्रीट शॉपिंग आपल्याला दिसतंय. सकाळी फार जरा बऱ्यापैकी लोक नाही आहेत. आणि हा माझा आजचा आउटफिट आहे. आज शॉपिंग आहे. आज शॉपिंगसोबत बॅकपॅक पण करायचे आहे, बिकॉज रात्री आम्ही मुंबईला फ्लाय करतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आज आहेत. थोडीशी धावपळ आहे, त्याच्यामुळे थोडासा असा लाईट आउटफिट ठेवला आहे. कम्फर्टेबल सिटी टूर पण आहे. आणि येस, सकाळची वेळ असल्यामुळे जास्तच गर्दी नाही दिसत आहे मला ब्रेकफास्टला. सो येस, बघूयात आता प्रथमेशचा ब्रेकफास्ट झाला आहे का. आहे आमचा ब्रेकफास्ट. ऑरेंज ज्यूस आणि फ्रूट्स. मी तरी ब्रेड खाल्ला आहे. वॉटरमेलन. चहाच्या नावाखाली हे पाणी आहे. आणि हा ॲम्बियन्स आहे. आत्ता मी बसलो आहोत आमच्या गाडीमध्ये. आणि फायनली तिने आम्हाला आणलं गाडी. अजून 4 लोकांना कलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर मग आमची टूर सुरू होईल. 3 तासाची टूर आहे म्हणाली. सो प्रॉब्ली 12पर्यंत संपली तर लंच करून आम्ही पटापट शॉपिंग करू. ते महत्त्वाचं आहे. आणि आहे मॉर्निंग व्यू. मॉर्निंग व्यू काही खास नाही. उठतायत अजून बँकॉकचे लोक. झोपेत आहेत. मुंबईसारखंच आहे त्यावर. हा बाहेरचा व्ह्यू आहे इथला. इथे सुद्धा वेगवेगळे बुद्ध आहेत आणि मेडिटेशनसाठी पण जागा आहे. सध्या हे टेम्पल रिनोव्हेट केलं आहे, त्याच्यामुळे इकडचं जे आर्किटेक्चर आहे ते थोडंसं नवीन असे आणि फ्रेश वाटतं आहे. हे आहे स्लीपिंग बुद्धा. आतमधला व्ह्यू आहे आणि इतकं मोठी मूर्ती आहे स्लीपिंग पोझिशनमध्ये. ही अशी खूपच शांतता आहे इथे. ती शांतता आहे इथे. आणि असे हे जे वेगवेगळे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही बसू शकता, आनंद घेऊ शकता त्या स्पॉट्सचा, शांततेचा. वाव, बघा इथून एक वाघोबा येत आहे चालत. नाईस. प्रथमेश, कशी वाटली प्लेस तुला? येस, खूप शांत आहे, मस्त आहे. आणि शांतता एकदम एक्स्ट्रीम लेवलची शांतता. म्हणजे माझा आवाज पण खूप जास्त घुमतोय. मला इथे बघा कोण भेटलंय. हॅलो किटी. ये ये ये. काय नाव आहे तुझं? नाव नाहीये तुला? हॅलो किट्टू. हॅलो किटी.
किती किती दिवसानंतर मला मांजरं दिसली. चिकू चिकू चिकू. नाही नको, व्ह्यू बघूयात. इथे सिटिंग बुद्ध आहे आणि गोल्डन आणि खूप सुंदर आर्किटेक्चर पण छान आहे, डिझाईन पण छान आहे इथलं. इकडच्या खिडक्यांवर सुद्धा असं हत्तीचा डिझाईन आहे, गोल्डन, आणि काहीतरी स्टोरी आहे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये. हे बघा, हे फार आत्ता नवीन वाटते. रिसेंटली ह्याला रिनोव्हेट केल्यामुळे हे आपल्याला नवीन दिसते इकडची इमारत. आणि इथे बघा आहेत खूप साऱ्या मांजरी. हॅलो, हाय. खूप साऱ्या मांजरी बसल्या आहेत. हे पण खूप सुंदर दिसतं इथे. हॅलो, नाही नको, ठीक आहे. खूपच मस्त मंदिर आहे हे, खूप छान आहे. हे ॲक्च्युली हाऊस आहे असं म्हणतात. त्या राजांचा हाऊस आहे ज्यांनी हे बांधलं. आणि मला ते एक सायलेंट म्युझिक ऐकू येत असेल. थायलंडमध्ये स्पेशली बँकॉकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुद्ध बघायला मिळतात. जसं फुकेतमध्ये होतं व्हाईट बुद्धा, त्याच्यानंतर हा आत्ता आपण पाहिला तो गोल्डन बुद्ध होता. स्लिपिंग बुद्धा, गोल्डन बुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे बुद्ध आहेत जे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि या मंदिरांचं वैशिष्ट्य इथे की इथे मेडिटेशन आपण करू शकतो, कारण की इथे फार शांतता असते. मेडिटेशनसाठी एक वेगळी जागासुद्धा दिलेली असते, तिथे तुम्ही बसून मेडिटेशन करू शकता. आणि ओव्हरऑल आत्ता मी बघायला गेलं तर आत्ता आमच्या कॅबमध्ये 6 लोकच होते टुरिस्ट, त्यामुळे इथे तशी फार वर्दळ नसते. त्यामुळे तुम्हाला तो जर मेडिटेशनचा अनुभव घ्यायचा असेल, शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर इकडे नक्की विजिट करा. बँकॉकच्या सिटी टूरची सुरुवातच ह्या जागेपासून होते. सो येस, इथे विजिट करायला काहीच हरकत नाही. आता हे आहे दुसरं बुद्धा टेम्पल, गोल्डन बुद्धा टेम्पल. येस, आणि हे ॲक्च्युली खूप अगदीच क्राऊडेड प्लेसवर आहे, सिटीमध्येच आहे. तर असं मोठं प्रशस्त आहे मंदिर आणि हा इकडचा कॅम्पस आहे. मस्त आहे एकदम. वाईब्स खूप छान आहे तिथे. इथे थोडीशी गर्दी आहे, अशी इतकी नव्हती. इथे थोडी गर्दी आहे ना प्रथमेश? मला वाटतं गोल्डन टेम्पल आहे. येस, कळस वगैरे आहे प्रॉपर. हे आहे गोल्डन बुद्धाचं टेम्पल, ॲक्च्युअल टेम्पल. येस, जिथे 5.5 टनची मूर्ती आहे, खऱ्या सोन्याची, आणि गौतम सगळ्यात बुद्धांची. मोठी गोल्डनची मूर्ती बुद्धांची. बघूया. हे आहे गोल्डन बुद्धा. ॲक्च्युली ही आहे ती सोन्याची मूर्ती, 5.5 टनची प्युअर सोन्याची. आणि ती खरं तर रिअलमध्ये अजून जास्त अशी उजळ दिसते, चकचकीत दिसते. आणि हा ओव्हरऑल ॲम्बियन्स आहे इथला. हॅलो, आमचं आत्ता दर्शन झालेलं आहे गोल्डन बुद्धाचं. आणि क्षितिजा दमलेली आहे बघा, बसली आहे तिच्या. ऊन लागले मला खूप. असं दाखवलं, तिला ऊन लागलेलं आहे. सो तुम्ही सगळ्यांनी इथे येताना, जर तुम्ही सकाळी येत असाल, दुपारी येत असाल, तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी कॅप्स, पाणी, ज्यूस काही असेल थंड, किंवा तुम्ही गॉगल्स कॅरी करा, ते महत्त्वाचं आहे. बघा किती ऊन आहे. टेम्पल खूप छान आहे, पण है ना, टेम्पल छान आहे. टेम्पल खूप मस्त आहे, खूप छान आहे. खरंच बघण्यात वरती शांतता पण आहे. बाहेर एक उन्हाचा त्रास आहे,
केअर घेऊया, कारण नाही तर माझ्यासारखी आलं. येस. आता आम्ही निघालेलो आहोत. सगळे लोक आलेले आहेत. आमचे इतर राज्यातले पार्टनर झालेले आहेत. तमिळनाडू आणि येस, तमिळनाडू आणि चेन्नईचे आहेत. येस, ही आमची बस. क्षितिजा याच्यात बस.